नमस्कार मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत श्रीमंत दगडूशेठ मंदिर या ठिकाणी। आज या ठिकाणी दर्शनासाठी येण्याचं कारण आहे मित्रांनो, आज आहे त्रिपुरारी पौर्णिमा आणि त्रिपुरारी पौर्णिमेच्या धर्तीवरती आज श्रीमंत दगडूशेठ मंदिरामध्ये दीपोत्सव साजरा होणार आहे। त्याचबरोबर या ठिकाणी फराळाचं अन्नकूट जे असतं, दिवाळीचा फराळ जो आहे तो फराळ अतिशय आकर्षकपणे सजवला जातो, त्याला अन्नकूट असं म्हणतात। तर फराळाचा अन्नकूट देखील या ठिकाणी होणार आहे आणि अतिशय सुंदर असा नयनरम्य असा सोहळा आहे मित्रांनो। तर तो पाहण्यासाठी आपण आज या ठिकाणी आलो आहोत। हा आनंदमय सोहळा आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण सर्व आपल्या सबस्क्रायबर्स पर्यंत आणि फॉलोअर्स पर्यंत पोहोचवणार आहोत मित्रांनो। तर हा व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। पाहू शकता तुम्ही अतिशय सुंदर असं दिव्यांची आरास या ठिकाणी मांडलेली आहे मंदिराने। फुलांची आकर्षक सजावट आहे, त्याचबरोबर दिव्यांची आकर्षक पद्धतीने मांडणी केलेली आहे। ही पूर्ण सजावट अतिशय सुंदर लांबून देखील आपण पाहू शकतो। स्पायरल पद्धतीने दिवे मांडलेले आहेत, त्यानंतर फाउंटेन पद्धतीने दिवे मांडलेले आहेत। अतिशय सुंदर अशी रांगोळी मंदिराच्या समोर काढलेली। ही रांगोळी कुठल्याही साचे पद्धतीने काढलेली नाही मित्रांनो, तर ती हाताने काढलेली आहे। या ठिकाणी चांगले आर्टिस्ट या ठिकाणी येतात आणि मंदिर सजावटीचं काम करतात। पाहू शकता संपूर्ण शिखरावरती अगदी बॉटम पासून ते टॉप पर्यंत दिव्यांची आरास केलेली दगडूशेठ मंदिराने। अतिशय सुंदर आणि नयनरम्य असा देव दीपावलीचा देखावा या ठिकाणी आपण पाहतो YouTube चॅनलच्या माध्यमातून। आपल्या स्पायरल दिवे तुम्हाला जिकडे तिकडे पाहायला भेटतील, जे फिरतायत, मूव्हेबल आहेत। आणि एक महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगतोय, ही पूर्ण सजावट करण्यासाठी दगडूशेठ मंदिराला जवळजवळ 3 दिवस लागलेत मित्रांनो। 3 दिवस लागलेत पूर्ण सजावट करण्यासाठी। ही सजावट फक्त बाहेरच नाहीये, तर आतमध्ये देखील आहे। आता हे शंकर मंदिर आहे, दगडूशेठ मंदिरातील शंकर भगवंताचं मंदिर आहे। श्री सिद्धेश्वर मंदिरामध्ये तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने देवदीपावली साजरी केली आहे। आतमधील जो परिसर आहे, मंदिराच्या आतमधला परिसर, ज्या ठिकाणी अभिषेक वगैरे होतात, त्या ठिकाणी पाहू शकता तुम्ही अतिशय सुंदर अशी मांडणी। स्पायरल दिवे पहा, तुम्हाला मी सांगितलं की ऑल मंदिरामध्ये बऱ्याच ठिकाणी स्पायरल दिवे बसवले होते। स्पायरल दिवे पाहायला अतिशय छान वाटतात, कारण ते फिरत असतं, त्यांचं मोशन चालू असतं। दरवर्षी देवदीपावलीचा सोहळा दगडूशेठ मंदिरामध्ये अतिशय छान पद्धतीने साजरा केला जातो मित्रांनो। जवळजवळ पुण्यातील सर्व भाविक या ठिकाणी दर्शन करण्यासाठी येतात। समोरील रस्ता बंद असतो। फुलांच्या रांगोळी पहा, आतमध्ये फुलांच्या रांगोळी, त्याचबरोबर मिठाईची सजावट जी आहे ती एकदम पाहण्यासारखी आहे। गर्दी तर विचारू नका, संकष्टी चतुर्थी सारखीच गर्दी होती। तसा आज संकष्टी सारखा योग पण आहे। फुलांची रांगोळी पहा, किती आकर्षक पद्धतीने मांडणी केलेली आहे। त्या रांगोळीवरती दिवे मांडलेले आहेत आणि संपूर्ण दिवे हे काचेच्या ग्लासमध्ये आहेत मित्रांनो। या ठिकाणी कुठलाही दिवा असा मातीच्या भांड्यामध्ये नाहीये, कारण काचेच्या भांड्यात ठेवण्याचं कारण काय आहे की काचेच्या ग्लासमध्ये जर आपण दिवा लावला तर तो विझण्याचं प्रमाण आहे ते कमी असतं। कारण काचेच्या ग्लासमध्ये अर्ध पाणी भरलं जातं, त्याच्यामध्ये अर्ध्याच्या वरती तेल भरलं जातं आणि तेलाच्या वरती दिवा ठेवून तो पेटवला जातो, म्हणजे छोटीशी वात असते दिव्याची। अशा पद्धतीने पाहू शकता तुम्ही फराळाचे किती पदार्थ या ठिकाणी मांडलेले आहेत। 56 भोग कुठे घेऊन बसला, या ठिकाणी 556 म्हणलं तरी कमी होतील, एवढे भोग या ठिकाणी बाप्पांसाठी आहेत। अतिशय नयनरम्य असा देखावा दगडूशेठ गणपती मंदिराचा या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता। समोरील भोग तुम्ही जर तुम्हाला मापता येतील तर मापा आणि कमेंट करा किती असतील अंदाजे। अनेक पदार्थ, अनेक मिठाई, अनेक बर्फ्या, सर्व काही या ठिकाणी बाप्पांच्या चरणी अर्पण असतं। त्याचबरोबर फ्रूट असतात, सगळ्या प्रकारच्या भाज्या असतात, त्याच्यानंतर जे काही नट्स असतील ते पण या ठिकाणी सर्व मांडले जातात। ड्रायफ्रूट वगैरे सगळं काहीही शिल्लक ठेवलं जात नाही। जे खाण्याचे पदार्थ आहेत ते सर्व या ठिकाणी बाप्पांच्या सजावटीसाठी मांडले जातात। तर आपला हा व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो, तो नक्की शेअर करा आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।